नमस्कार। आज दिनांक 1/10/2024 लोडिंग आपण पाहतोय। श्री सुरेश गोरख गोसावी, मुक्काम पोस्ट अनवरदे चोपडा, त्याचबरोबर जगदीश रामा भारती रांजणी, पोस्ट परतापूर, जिल्हा नंदुरबारसाठी बघू शकतो आपण। सदाबहार पेरू, वर्षभर उत्पादन देणारी जात आणि एका झाडापासून आपल्याला 40-45 किलो वर्षाला उत्पादन देणारी संकरित जात। वर्षभर उत्पादन असल्यामुळे याला सदाबहार म्हणतात आणि आपल्याला एका वर्षात एका झाडापासून 40-45 किलो माल मिळतो। तर अशा प्रकारचे लोडिंग 1/10/2024 लोडिंग आपण पाहत आहोत। टोटल आत्ता गाडीमध्ये जो पेरू लोडिंग चाललेला आहे, दुसरा पार्ट लोडिंग चाललेला आहे, मध्ये आपण पार्टिशन केलेलं आहे। असं शेतकरी बंधूंना बुकिंग नंतर रोपं घरपोच मिळतात, सल्ला मिळतो, नियोजन मिळतं। जसे असं शेतकरी बंधूंना घर बसल्याचे व्हिडिओ पाहता यावेत यासाठी आपण रोजच्या अपडेटमध्ये व्हिडिओ बनवत असतो। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे। तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, अनुदानला बिल। व्हिडिओ मोठा असला तरी सर्व शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत। तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी। आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री जगदीश रामा भारती, मुक्काम पोस्ट रांजणी, पोस्ट परतापूर, नंदुरबारसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी। आजचं जे लोडिंग चाललं आहे हे सदाबहार तायवान पिंक पेरू, वर्षभर उत्पादन देणारी जात। ह्या लागवडीबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रात सर्व कानाकोपऱ्यामध्ये आपल्या नर्सरीचं नाव आहे। आज सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात। शेतकरी बंधूंना रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं। आजचं हे नंदुरबारचं जे लोडिंग आहे ह्याच गाडीमध्ये श्री सुरेश गोरख गोसावी, मुक्काम पोस्ट अनवरदे चोपडा, जळगावसाठी हे दोन्ही पार्टींचा माल या गाडीमध्ये लोडिंग असणार। आता हा जो पेरू आहे सदाबहार म्हणजे वर्षभर आपल्याला उत्पादन देते। लोनची रोपं असतात, फास्ट वाढतात आणि आपल्याला एका वर्षामध्ये 40 ते 45 किलो माल एका झाडापासून मिळतो। अगदी वर्षभर उत्पादन असल्यामुळे याला सदाबहार पेरू म्हणतात। आतून पेरू फिकट गुलाबी असतो आणि रोप लावल्यापासून आपल्याला आता या झाडांना आत्ताच कळ्या एवढ्या आहेत, कारण हे क्लोनमधलं रोप आहे, त्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं निघतं। सरासरी लागवड अंतर आहे 8x5 एकरामध्ये 1000 रोपं। रोप लावल्यापासून 3 ते 4 महिन्यातच आपल्याला झाडाची ग्रोथ चांगली होत्या आणि उत्पादन निघायला चालू होते। बघू शकतो आता झाडाला कळी पण आहे, कारण रोप देताना आपल्याला बघू शकतोय अशा प्रकारचं आत्ताच फुल फ्लॉवरिंग झाडाला असल्यामुळे हे रोप लावल्यापासून आपल्याला अगदी 3 ते 4 महिन्यात झाडाला सुरुवातीला 5 ते 10 फळे घेता येतील आणि तिथून पुढे म्हणजे रोप लावल्यापासून 6 ते 7 महिन्यामध्ये आपल्याला माल हा बाजारमध्ये विकता येतो आणि वर्षाकाठी आपल्याला एका झाडापासून 40 ते 45 किलो। आता महाराष्ट्रात मी एवढ्या भागात दिलेले आहेत, बऱ्याच माझ्या शेतकरी बंधूंनी आतापर्यंत एका झाडापासून 75 ते 80 किलो माल काढलेला आहे। तर याचं जलवंत उदाहरण म्हणजे अवताडे काका, पश्चिम सुपणे, कराडमध्ये काकांनी एका झाडापासून 85 किलोपर्यंत माल हा वर्षामध्ये काढलेला आहे आणि पहिल्याच बहारमध्ये त्यांना 2,85,000 रुपयाचा फायदा झालेला आहे। अशा प्रकारचं जर शेतकरी बंधू आपण नियोजन केलं तर आपल्याला चांगली उत्पादन देणारी, त्याचबरोबर वर्षभर उत्पादन देणारी ही पेरूची जात। आणि शेतकरी बंधूंना मेन म्हणजे याला ताण द्यायची गरज नाही, कारण पेरूमध्ये अदर ज्या व्हरायटी आहेत त्यामध्ये लखनौ 49 असेल, त्याचबरोबर अलाहाबाद सफेद असेल, व्हिएनआर असेल, आपल्याकडे गुजरात रेड डायमंड पेरू मिळतो, त्या जर व्हरायटी असतील तर त्या पेरूला ताण दिला पाहिजे। ताण म्हणजे त्या झाडाला पूर्णपणे पाणी बंद करून पानगळ होणे गरजेचं आहे, तर त्याला फुल फ्लॉवरिंग, फुल कळी निघत असते। तर याच्या विरुद्ध ही जात आहे। अगदी आपल्याला लावल्यापासून शेंडा खोडला की त्याला कळी येत असते। अशा प्रकारची ही जी रोपं आहेत हे लोडिंग चालू आहे, बघू शकतो आपण। आता जगदीश भारती साहेब, त्याचबरोबर सुरेश गोसावी सर हे जे आहेत हे नातेवाईक आहेत आणि श्री सुरेश गोसावी यांच्यामार्फत भारती काकांनी पण रोपाचं नियोजन केलेलं आहे। आता ज्या भागात आम्ही रोपं देत असतो त्या भागात याच्या लागवडी झपाट्याने होत असतात
आज पाऊस असला तरी हे लोडिंग चालू आहे, बघू शकतो आपण तुफान पावसात हे लोडिंग चालू आहे. कारण काकांचं बुकिंग हे 8 दिवसापूर्वी आले आणि त्यांना प्रत्येक वेळी पावसाचं जास्त प्रमाण असल्यामुळं पुढे दिवस वाढाले आणि त्याचबरोबर आता शेतकरी बंधूंचं बुकिंग जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला आजचं हे नियोजन करायला लागलेलं आहे. दिनांक 1/10/2024 आपण व्हिडिओ पाहत आहोत. माझी संगमनेरमध्ये सुधाकर सरोदे म्हणून आहेत. 5 वर्षापूर्वी 15,000 रोपं तायवान पिंकचे एका शेतकऱ्याने लावलेले आहेत. महाराष्ट्रातली सर्वात मोठी जुनी नर्सरी असल्यामुळे आपल्याला रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन, त्याचबरोबर भाऊसाहेब पुंडकर असेल, रोजगार हमी योजना असेल, नानाजी देशमुख योजना असेल, या सर्व योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं. खात्रीची रोपं तसेच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. आता ही शेतकरी बंधूंनी 8x5 वरती लागवड करताना ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे. जिथं 5 फुटावरती रोप येतं तिथं खड्डा घेऊन शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट जे तुम्हाला लिहून दिलेलं आहे प्रॉपर त्या पद्धतीने नियोजन करायचं आहे. त्याचबरोबर रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 ही जी आळवणी द्यायची आहे, जेणेकरून रोपाची मुळी पकडायला मदत होते. आता आपल्या इकडं पाऊस काळ असल्यामुळे ज्या भागात रोपं जात असतात त्या भागामध्ये जमिनीमध्ये बुरशी तयार झाली असेल तर त्यासाठी आपण 22 त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड पावडरमधील 1261 पावडरमधील ही जी आळवणी द्यायला होतो. अशा प्रकारचं नियोजन केलं तर 100% झाडं जगतात. आणि क्लोन हा पेरू जर म्हटलं टिश्यू कल्चर मराठीमध्ये तर हे जे रोप आहे हे झपाट्यानं वाढत असतं. कारण महाराष्ट्रात माझी आत्तापर्यंत 50,000 हेक्टरवरती लागवड आहे. शेतकरी बंधूंनी ही जी पेरूची जात आहे ही वार्षिक उत्पादनाचा जो बेस आहे सरासरी एकरामध्ये 1,000 रोपं आणि एका झाडापासून 40-45 किलो माल, सरासरी आपण 25 रुपये किलोनं जरी बागवानला माल दिला जाग्यावरती तरी एका एकरातून आपल्याला 1,000 रुपयेचं उत्पादन कमीत कमी शेतकऱ्याच्या भाषेमध्ये तरी आपल्याला वर्षाकाठी 8 ते 10 लाख रुपयेचं उत्पादन होते. अशा प्रकारचे हे श्री सुरेश गोसावी, मुक्काम पोस्ट अनवर्दे, चोपडा, जळगाव, त्याचबरोबर जगदीश रामा भारती, मुक्काम पोस्ट रांजणी, पोस्ट प्रतापूर, नंदुरबारसाठी हे जे आपण क्लोन पेरू टिश्यू कल्चर जे लोडिंग चाललेलं आहे, सदाबहार पेरू वर्षभर उत्पादन देणारी जात. आता ही रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी रोपं 5 ते 6 दिवस ठेवायचे आहेत. रोज पाणी मारायचं आहे. त्या वातावरणात रोपं सुटेबल झाल्यानंतर रोपामध्ये तेजी पण येत असते, पानामध्ये हार्डनिंग येत असतं. पाटील रोप बाजूला काढा, ते पाठीमध्ये एखादं रोप मोडलं असलं तर बाजूला ठेवा. अशा प्रकारचं जे रोप आपल्याला योग्य वाटत नाही ते बाजूला काढलं जाते, परत भरलं जाते. त्याचबरोबर रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन नियोजन ही तर मिळत असतं. आपलं ब्रीद वाक्य आहे, शेतकरी जगला तर नर्सरी चालणार. आज 35 एकरात नर्सरी आहे, 1982ची नर्सरी आहे. आज माझ्या कस्टमरचा जो बेस आहे तो 4 लाख कस्टमर आहेत. 5 वर्षापूर्वी सुधाकर सरोदे काकांनी 15,000 पेरू लावला आहे. आज त्या बागेचं चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. तसेच आपल्या चॅनलवरती 7 ते 8 हजार व्हिडिओ आहेत. रोज असे नवीन अपडेट पाहण्यासाठी आणि चॅनलवरती आपल्याला सर्व माहिती लागवडीपासून उत्पादन, नियोजन, सल्ला हे मिळत असतं. तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडतं व्हिडिओला लाईक करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. त्याचबरोबर आपल्याकडे पेरूमध्ये VNR पेरू असेल, पाचर कलमचा मिळतो. त्याचबरोबर अलाहाबाद सफेदा, L49 लखनौ सरदार पेरू म्हणतो आपण. त्याचबरोबर गुजरात रेड डायमंड पेरू, तसेच लिंबूमध्ये साई सरबती लिंबू, केशर आंबा अगदी 1 ते 5 वर्षापर्यंत रोपं मिळत असतात. तसेच सर्व तयार फळझाडे मिळत असतात. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. व्हिडिओ माझे साध्या सरळ सोप्या भाषेत असतात. शेतकरी बंधूंना समजण्यासारखे घर बसल्या असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी बघू शकतो आपण नंदुरबार आणि जळगावसाठी लोडिंग. टोटल ह्या गाडीमध्ये 3200 पेरू लोडिंग होणार आहे. त्याचबरोबर जवळ पारनेरमधील लिंबू साई सरबती हे लोडिंग असणार आहे. यानंतर दिवसामध्ये आपले आजचे जे नियोजन आहेत ते 4 गाड्या लोडिंग आहेत. हे सर्व आपल्याला असे पाहता येणार आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. शेतकरी बंधूंनो, आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी. आता जे आपण बुकिंग घेतलेलं आहे श्री विजय गुळवे डोंजा परांडामधलं आपले जुने कस्टमर आहेत. आता उद्या त्यांना रोपं जी आपण पाठवणार आहोत
त्यासाठी रोपावरती कीटकनाशक बुरशीनाशक अशी फवारणी करून ही रोपं लोडिंगसाठी नियोजन केलं जातं. आता उद्या आपलं गाडीचं लोडिंग आहे, त्यासाठी त्यांची जी 1800 रोपं आहेत ती लोडिंग करण्यासाठी आज दिनांक 1/10/2024ला आपण रोपावरती कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी करून अशा प्रकारचं रोपं जी शेतकरी बंधूंना निरोगी मिळावीत, त्याचबरोबर रोप चांगलं वाढावं यासाठी आपण अशा प्रकारचं नियोजन करत असतो. आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये 35 एकरात नर्सरी आहे, सरकार नर्सरी. त्याचबरोबर खात्रीची रोपं आता ज्यावेळी शेतकरी बंधूंना रोपं दिली जातील त्यावेळी त्यांनी असा बेड लावायचा आहे. झाडाच्या सावलीमध्ये उतरली तर रोपं फास्ट वाढतील. त्याचबरोबर 8-10 दिवस रोपं ठेवून रोपं चांगले हार्डनिंग झाल्यानंतर रोपं लागवडीचं नियोजन करायचं आहे. बघू शकतो आपण हे कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्यामध्ये 1919 हे वापरून ही फवारणी आम्ही घेतो आहे, जेणेकरून शेतकरी बंधूंना रोपे चांगली मिळावीत हे त्यामागचा उद्देश आहे. बघू शकताय रोपं अशा प्रकारची एकदम तजेलदार रोपं, त्याचबरोबर खात्रीची रोपं, सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं. आज सकाळीच आपण जी चोपड्यासाठी त्याचबरोबर नंदुरबारसाठी जे लोडिंग केलेले आहेत रोपं श्री सुरेश गोरव गोसावी अनवर्दे चोपडा, त्याचबरोबर जगदीश रामा भारती रांजणी, पोस्ट परतापूर, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबारसाठी जो आपण कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर आता हे उद्याचं नियोजन आहे आपलं 2/10/2024चं. अशाच प्रकारे आपण जे भारती साहेबांना रोपं दिलेली आहेत हे सर्व फवारणी हे करून चांगली तजेलदार रोपं दिली जातात. सदाबहार पेरू वर्षभर उत्पादन देणारी जात. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.